नंतर ह्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात साहेब या सगळ्यांच्या सहकार्यानं धाराशिव जिल्ह्यातलं 1982 पासून जे शासकीय महाविद्यालय प्रलंबित होतं ते करण्यात त्या ठिकाणी यश आलं। त्याचबरोबर धाराशिव जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प त्या ठिकाणी जलद गतीनं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं सुद्धा जी अर्थसंकल्पीय तरतूद त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं आणि कामाचा प्राधान्यक्रम आपण जर बघितला असेल तर ही योजना खरं तर 2009लाच पूर्ण होणं गरजेचं होतं। 4000-5000 कोटी रुपयाची योजना पूर्ण झाली असती, पण त्या योजनेला आवश्यक प्रमाणात जो निधी त्या ठिकाणी वितरित न झाल्यामुळं ती योजना त्या ठिकाणी खोळंबली। महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर जो कामाचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी ठरवला गेला होता, म्हणजे दाटणीचा बॅरेज बांधून 5-7 वर्ष झालेत, रामदारा तलाव बांधून 10-12 वर्ष झालेत, पण दाटणीच्या बॅरेजमधनं रामदारा तलावापर्यंत पाणी आणून टाकण्याच्या कामाला मात्र प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं। मला वाटतं ते स्थान द्यायचं काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमदार कैलास पाटील साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून जयंत पाटील साहेबांनी ते काम त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना पार पाडलं। त्याचबरोबर ह्याच्यासाठी लागणारी अर्थसंकल्पीय तरतूद जी होती कामासाठी, ती तरतूद सुद्धा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करून घेतली। त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग म्हणजे 2014ला या रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती, पण रेल्वे मार्गाच्या कामाला मात्र अजिबात गती नव्हती। 2019 पासून सातत्यानं रेल्वेचे अधिकारी असतील, महसूलचे कर्मचारी असतील, अगदी महिन्याला त्या ठिकाणी बैठका ठेवून या कामाला सुद्धा कशा पद्धतीनं गती त्या ठिकाणी देता येईल हेही काम मी माझ्या खासदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णत्वास न्यायचं काम केलं। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधनं जे रस्ते होते ते रस्ते सुद्धा कामं घ्यायची, पण मुदती संपल्याच्या नंतर वर्ष 2-2 वर्ष कामं त्या ठिकाणी प्रलंबित असायची। ती कामं सुद्धा मुदतीत बसवून त्या मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीची कामं करायचं काम आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी केलंय। जलजीवन मिशन असेल, आपण जे मोफत धान्य आज लोकांना दिलं जातंय त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल, मला वाटतंय दिशा समितीच्या माध्यमातून मी खासदार झाल्याच्या नंतर आपण जर माहिती घ्या की एकही दिशा समितीची बैठक माझी 5 ते 6 तासाच्या आत कधीही संपली नाही। अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं त्या कामाचा आढावा घ्यायचं काम मी केलं। त्याचबरोबर सुरत चेन्नई सारखा महत्त्वाकांक्षी जो 6 पदरी 4 लेनचं काम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी पूर्ण भूसंपादनाचं काम त्या ठिकाणी चालू झालंय। त्याचबरोबर जे धुळे सोलापूर जुना राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी NHAI माध्यमातून झाला होता, धाराशिवमध्ये सर्व्हिस रोडचं काम त्या ठिकाणी झालेलं नव्हतं। जी काही प्रलंबित कामं होती किंवा जे काही कमतरता होती, रॉंग साईडनं जावं लागायचं धाराशिवच्या लोकांना सुद्धा, ते सुद्धा काम आत्ताच त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं। धाराशिवच्या रेल्वे स्थानकाची अवस्था अशी होती की साधा कोच इंडिकेटर सुद्धा त्या ठिकाणी बसवलं नव्हतं। त्याचं सुशोभीकरण असेल, कोच इंडिकेटर असेल, त्याचबरोबर आपल्या माहितीसाठी जो रॅक पॉईंट आहे आपला धाराशिवचा त्याच्यासाठी जे निवारा शेड आहे, मला वाटतं ह्या सगळ्याच्या मागण्या सातत्यानं केंद्र सरकारकडून त्यासुद्धा अंमलबजावणीचं काम मी माझ्या कार्यकाळामध्ये केलं। आपण जर बघितलं असेल तर उमरगा आणि सोलापूरचा अगदी ताजमहल बांधणाऱ्यानं सुद्धा लवकर बांधला असेल ताजमहल, पण ह्या रस्त्याला काय मुहूर्त लागत नव्हता, प्रलंबित पडलेलं काम होतं। त्या कामाला सुद्धा गती देऊन ते काम कशा पद्धतीनं पूर्ण होईल ह्यासाठी सुद्धा मी स्वतः प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर टेंभुर्णीपासनं जे की आपल्या मराठवाड्याचं प्रवेशद्वार त्या ठिकाणी संबोधलं जातं, त्या रस्त्याची दुरावस्था होती। पहिल्यांदा 10 मीटरचा रस्ता करण्याच्या बाबतीतलं काम आपण त्या ठिकाणी केलंय। या रस्त्याचा 4 पदरीकरणाचा DPR सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या पाठीमागं लागून सँक्शन करायचं काम आपण करतोय आणि भविष्यात हा रस्ता सुद्धा टेंभुर्णीपासनं कुर्डवाडी, बार्शी, ढोकी, लातूर हा सुद्धा महामार्ग त्या ठिकाणी 4 पदरी करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे यश येईल। त्याचा सुद्धा पाठपुरावा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी केलेला आहे। आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी खासदार हा सहसा 6 आमदाराचा मतदारसंघ एका खासदाराला येतो, पण तसं असताना सुद्धा कुठल्याही मतदारसंघात संपर्काच्या बाबतीत कुठलीही कमतरता त्या ठिकाणी मी पडू दिलेली नाही। कायमस्वरूपी आपल्या हक्काचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या 6 विधानसभेच्या
म्हणजेच धाराशिव लोकसभेच्या प्रत्येक मतदाराच्या संपर्कात त्याच्या पडलेल्या सामान्यातल्या सामान्य अडचणीसाठी मी त्या ठिकाणी अखंड अगदी 24 तास पाहून घेतल्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी क्रियाशील राहिलेलो आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवणं, मला वाटतं सामान्य मतदाराच्या अडचणी सोडवणं, त्याच्या कामाला पडणं हे प्रामुख्यानं त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतंय. ज्या पद्धतीनं मतदान मागत असताना मी म्हटलं की ओमराजे हा कुटुंबातला सदस्य असं समजून आपण मतदान करा, मला वाटते ते नातं मी 5 वर्ष अखंडपणे निभावलेलं आहे. अगदी घरातल्या भावाला, घरातल्या मुलाला, घरातल्या नातवाला जितक्या अधिकारानं लोक कामं सांगतात तितक्याच अधिकारानं ह्या ओमराजेला सुद्धा त्या ठिकाणी लोक मानतात आणि कामं सांगतात. मला वाटतं हे माझं या 5 वर्षातलं यश आहे. आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे जर आपण एखादं काम केलं तर त्याचं अपेक्षित यश सुद्धा निश्चितपणे लोक त्या ठिकाणी देतात. सावंत म्हणतायत की 48 जागा महायुती जिंकेल, तर त्यात तुम्ही आता महाविकास आघाडीकडून लढणार आहेत का पुन्हा तिकडे काय जायचा विचार आहे? कारण चर्चा पण तशा सुरू आहेत. कसं असते चर्चेला काय बी करते ती चर्चा. आता मला चर्चा तुमची काय करायची असेल तर करू शकतो मी. चर्चा करण्याच्या बाबतीत कुणाच्या तोंडाला आपण जाऊन कुलूप लावू शकत नाही. मी संघर्षातनं तयार झालेलो आहे, त्यामुळे संघर्ष आम्हाला नवीन नाही किंवा कुठली तरी धाडपडती म्हणून आपलं गबाळ वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांनी उड्या हाणल्या, म्हणजे 40-40 वर्षाचे पक्ष सोडून ज्या पद्धतीनं लोक भारतीय जनता पार्टीत गेले, का तर आपलं जे हाणलेलं गबाळ आहे ते वाचावं, आपला भ्रष्टाचार त्या ठिकाणी लपवता यावा. मला वाटतं ह्या भूमिकेतनं गेलेले आहेत. सुदैवानं आम्ही काम करत असताना प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळं अशा कुठल्या गोष्टीची भीती त्याच्या आमच्या मनात कसल्याही प्रकारची नाही आहे. आणि ज्या पक्षप्रमुखांनी आदरणीय हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, त्यांनी मला वाटते 2009ला मला आमदार केले, 2019ला खासदार म्हणून देशाच्या लोकसभेत पाठवले. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्याशी कुठली प्रतारणा करायचा काही संबंध नाही. त्यामुळं आता ह्या टॅक्टिक्स आहेत, प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं, आणि ही चाल आहे की काहीतरी चर्चा करायच्या, चर्चा घडवायच्या. त्यामुळं कुठेही आम्ही जाणार नाहीत. आहे तिथं आम्ही सुखी आहेत, समाधानी आहेत. भले पुढं काही का निकाल लागणार, पण आपण आपल्या नेतृत्वाशी प्रामाणिक राहिलो, आपल्या पक्षप्रमुखाशी प्रामाणिक राहिलो, ज्या मतदारांनी आपल्याला मतदान टाकलं त्याच्याशी प्रामाणिक राहिलो, मला वाटतं ह्याचं एक फार मोठं समाधान त्या ठिकाणी आमच्या मनाला. मंत्री सावंतांच्या दाव्याकडे कसं बघता? कसं आहे, आता निकाल लागल्यावर मतमोजणीच्या दिवशी बघू की आपण. आज काय बोलायचं त्याला.